चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। या सेवेला खरं तर उद्बत्ती सेवा असं देखील म्हणतात। बघा, ज्यांच्याही आयुष्यातील काही केला प्रश्न सुटत नाहीये, ताई खूप प्रयत्न करतोय पण तरीही अडचणी कमी होत नाहीयेत। 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली आम्ही सेवेत आहोत, असंख्य पटीने सेवा करत आहोत, मनापासून सगळं काही करत आहोत, तरी प्रचिती काही येत नाहीये। त्या प्रत्येकाने ही सेवा नक्की करा। बघा, उद्बत्तीची ही जी सेवा आहे ही तुम्हाला सलग 21 दिवस करायची आहे। 21 दिवसांच्या आत तुम्हाला 100% महाराजांची प्रचिती मिळणार। तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुटत जाणार। महाराज साक्षात तुम्हाला कुठेतरी या 21 दिवसांमध्ये दृष्टांत देणार आणि देणारच। बघा, या सेवेचा मला खूप मोठा अनुभव आहे आणि जी सेवा मी केलेली आहे, बऱ्याच खरं तर स्वामी भक्तांना ही पर्सनली मी सेवा सांगितलेली आहे, तीच सेवा सगळ्यांसोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आता ही सेवा कुणी करायची तर कुणीही करू शकतं, म्हाताऱ्या व्यक्तींपासून लहान बाळांपासून कुणीही, ज्यांनाही सेवा करण्याची इच्छा आहे, ज्यांनाही महाराजांची प्रचिती यावी असं वाटत आहे किंवा ज्यांच्याही इच्छित मनोकामना अपूर्ण आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करावायच्या आहेत, त्या प्रत्येकाने ही सेवा करायची आहे। आता कशी सेवा आहे, काय करायचं आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, कुठल्याही गुरुवारपासून आपल्याला ही सेवा करायची आहे। खरं तर श्री स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा असेल ती आपण गुरुवारपासूनच सुरू करतो, कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा, गुरुवार हा आपल्या महाराजांचा दिवस आहे आणि या दिवशी केलेल्या उपायाने आपलं गुरुबळही मजबूत होतं आणि गुरूंची जी साथ आहे ही गुरूंची साथही आपल्याला प्राप्त होते। बघा, यासाठी काय करायचं, कुठल्याही गुरुवारी दिवसभरात कधीही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 आयुर्वेदिक अगरबत्त्या। बघा, ज्याला उद्बत्ती अगरबत्ती असं म्हणतो, पण ह्या आयुर्वेदिक असल्या पाहिजे, ठीक आहे। बाजारामध्ये कुठेही तुम्हाला मिळतील, तिथून घेऊन या, पण आयुर्वेदिक ज्या असतात त्याच घ्या। केमिकल युक्त, म्हणजे आपण मोस्टली देवघरामध्ये ज्या अगरबत्त्या लावतो त्या केमिकल युक्तच असतात, त्याच्यामध्ये केमिकल मिक्स असतं। पण या उपायासाठी आपल्याला आयुर्वेदिकच अगरबत्ती लागणार आहे। खरं तर मी सुद्धा 8 दिवस खूप शोधली होती, म्हणजे मला वाटते जवळपास 2 वर्षापूर्वी मी ही सेवा केली होती आणि त्यावेळेस मला ती अगरबत्ती भेटत नव्हती। मी खूप प्रयत्न केल्यानंतर मला एका दुकानामध्ये भेटली ती। तर आत्ता मला वाटते सगळ्याच दुकानांना आयुर्वेदिक अगरबत्त्या अवेलेबल आहेत, तुम्हाला सहज मिळतील। एक पॉकेटच घरी घेऊन या, 21 दिवस पुरतील अशा पद्धतीचं एक पॉकेट घरी आणा। तर काय करायचं, तर सगळ्यात अगोदर स्वामी समर्थ महाराजांच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, त्याच्यानंतर 3 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आणि ह्या अगरबत्त्या महाराजांच्या बाजूला लावून द्यायच्या। तुम्ही संकल्पही करू शकता, कारण संकल्पयुक्त सेवा ही जास्त प्रभावी असते। संकल्पही करा की महाराज मी श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची एक स्वामी भक्त आहे आणि आजपासून सलग 21 दिवस मी या उद्बत्ती सेवेला सुरुवात करत आहे। माझी ही इच्छा आहे आणि माझी 21 दिवसांची ही इच्छा पूर्ण करा, ही मी तुम्हाला विनंती करते, असं तुम्हाला म्हणायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। 3 अगरबत्त्या प्रज्वलित केल्या की त्याच्यानंतर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करून जीही इच्छा अपूर्ण असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना सांगून त्यानंतर दोनही डोळे बंद करायचे, हात जे आहे ते असे करायचे, मांड्यांवरती अशा पद्धतीने हे हात ठेवून द्यायचे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण त्या 3ही उद्बत्ती संपेपर्यंत तुम्हाला या मंत्राचं स्मरण करायचं आहे। सतत हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती
विझत नाही आहेत, संपूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत महाराजांचं हे जे नामस्मरण आहे ते करतच राहायचं आहे. ठीक आहे. आता उदबत्ती संपल्या, म्हणजे उदबत्त्या ज्या आहेत त्या पूर्ण जळून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्या खाली पडलेली जी राख आहे ती राख तुम्हाला थोडीशी तुमच्या गळ्याला लावायची आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडीशी राख लावायची आहे, थोडीशी राख तुम्हाला कपाळाला लावायची आहे, त्याच्यानंतर थोडीशी राख तुम्हाला चाटायची आहे, म्हणजे ग्रहण करायची आहे. आणि शिल्लक राहिलेली जी काही राख आहे ही तुम्हाला एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे आणि ती कागदाची पुडी सतत सोबत ठेवायची आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी बघा, वेळ एकच ठेवायची, 21 दिवस. आज सकाळी, उद्या संध्याकाळी, परवा दुपारी असं नाही चालणार. 21 दिवस, सकाळ तर सकाळ, दुपार तर दुपार, संध्याकाळ तर संध्याकाळ. फक्त दुपारी 12 वाजता सेवा नाही करायची, कारण ती देवांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे त्या वेळात कुठल्याच सेवा करायच्या नसतात. ठीक आहे. बाकी इतर वेळेस तुम्ही कुठल्याही वेळात केली तरीही चालेल. सलग 21 दिवस हे करायचं आहे. 21वा दिवस जो असेल, म्हणजे 21वा दिवस जो शेवटचा दिवस असेल, त्या दिवशी काय करायचं, तर जेवढी विभूती तुमच्यासोबत जमलेली आहे किंवा जेवढीही विभूती त्या पुडीमध्ये झालेली आहे ती सगळीच्या सगळी विभूती घराच्या बाहेर निघायचं आणि घराच्या बाहेर निघून उत्तर दिशेला फुंकायची सगळी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जेवढी असेल तेवढी सगळी फुंकून टाकायची. 21 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा नक्की महाराज पूर्ण करतील. बघा, माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यावेळेस ही जी सेवा आहे, उदबत्ती सेवा, ही मी प्रदीपदादांकडनं घेतली होती. सगळ्यांनाच माहिती असेल प्रदीपदादा म्हणजे कोणते. तर प्रदीपदादांकडनं मी ही सेवा घेतली होती आणि 1 महिना माझे मिस्टर हॉस्पिटलला होते. खरं तर ते हॉस्पिटलला होते, पण त्यांच्यासाठी मी ही सेवा घरी बसून अगदी करत होते. आणि मला आठवते की 4 ते 5 दिवसांमध्येच माझे मिस्टर जे आहे ते अगदी व्यवस्थित झाले. त्यांच्या फुफ्फुसावरती खूप परिणाम झाला होता, जे व्यवस्थित होणं शक्यही नव्हतं. पण ही सेवा मी सुरुवात केली करायला आणि खरं सांगते तुम्हाला की या सेवेने 4 दिवसांमध्ये, चौथा दिवस मला वाटते, सॉरी, मी गुरुवारपासून सुरुवात केलेलीच नव्हती, पण चौथ्या दिवशी मला वाटते गुरुवार आला होता या सेवेचा माझा. आणि चौथ्याच दिवशी माझ्या मिस्टरांचे जे काही रिपोर्ट होते फुफ्फुसाचे ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मी ही सेवा केली होती, आजारपणासाठीच खरं तर केली होती. आणि त्यावेळेसही मला याचा 2 ते 3 दिवसातच अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट आला होता. साक्षात महाराजांचा दृष्टांत घडला होता. 100% लाभ देणारी, अत्यंत प्रभावी असणारी, महाराजांना प्रसन्न करणारी ही उदबत्ती सेवा आहे. काही केल्या त्यांचे प्रश्न सुटत नाही आहे किंवा काही केल्या ज्यांना मार्ग सापडत नाही आहे त्यांनी फक्त 21 दिवस मनापासून विश्वासाने, श्रद्धेने, निष्ठेने ही सेवा आवर्जून करून बघा. 21 दिवसांच्या आत तुम्हाला महाराजांचं दर्शन नाही घडलं तर तुम्ही मला सांगा. खात्रीने सांगते, कारण मला स्वतः जे असंख्य अनुभव आलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.